श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे आत्ता वाजलेले आहेत 6. मी आज 6 वाजता उठले. खरं तर मी आज वीकली ऑफ घेतले. मला आज स्वामी चरित्र हा ग्रंथ वाचायचा आहे आणि मी आज उपवासही पकडलेला आहे. त्यामुळे आत्ता मी 6 वाजता उठले. उठल्या पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि मी रात्रीच साबुदाणा भिजायला घातला होता. म्हटलं जर भूक लागली तर थोडीशी खिचडी करून खायची म्हणून. तर छान असा साबुदाणा भिजलेला होता. तर तोपर्यंत एक साईडला चहा ठेवला. चहा घेऊन झाला आणि म्हटलं अगोदर घराची साफसफाई करावी, म्हणजे मग मला पूजा वगैरे पण मांडायची होती आणि ग्रंथ वाचायचा म्हटलं तर अगोदर सगळं पुसून वगैरे मला घ्यायचं होतं म्हणून. आणि आतिश आणि आतीचे पप्पाही झोपलेले होते. आतीचं स्कूल होतं, त्याला मी 6:30 वाजता उठवते. तो 7, 7:15पर्यंत जातो, तर त्याचं अर्धा तासामध्ये होऊन जातं. तर बाहेरचं सर्व असं मी छान असं झाडून घेतलं आणि नंतर म्हटलं आतिशची बॅग भरून ठेवावी, म्हणजे कसं कामं पटपट सकाळी आवरली तर मला ग्रंथ वाचायला निवांत वेळ भेटेल. कारण ग्रंथ वाचताना असं म्हणजे दंगा मस्ती किंवा घरात असं वातावरण व्यवस्थित असावं, त्यासाठी म्हटलं अगोदर घरातलं सर्व आवरून घ्यायचं आणि मस्त नंतर शांततेत ग्रंथ वाचायचा. तर ग्रंथाची पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची, कशा पद्धतीने वाचायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर मग आतिशची बॅग वगैरे पॅक करून घेतली. आणि शक्यतो माझं मॉर्निंग रुटीन असंच असतं. मला आज सुट्टी होती त्यामुळे थोडं मी लेटच उठलेले, नाही तर मला 5 वाजता उठावंच लागतं. तेव्हा कुठे माझं स्वयंपाक वगैरे सर्व 8:30 वाजेपर्यंत होऊन जातं. कारण मला 8:30 वाजता मी पण जॉबला जाते आणि माझे मिस्टरही 9:30पर्यंत जातात. तोपर्यंत मला 8:30पर्यंत सर्व कामं आवरायची असतात. त्यामुळे पहाटे 5ला उठलं की अगदी निवांत व्यवस्थित सर्व कामं आवरतात. तर माझं मॉर्निंग रुटीनचा एक मी ब्लॉग नक्की बनवेन आणि तुमच्यासमोर शेअर करेन लवकरच. म्हणजे काय होतं की व्हिडिओ शूट करायला वगैरे वेळ लागतो, त्यामुळं सकाळची माझी घाई असते, त्यामुळे शूट करायचं मला होत नाही. तरीही नक्कीच मी एक दिवस थोडं अर्धा-पाऊण तास लवकरच उठून शूट करेन आणि माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवेन. तर असं मी घरातलं सगळं म्हणजे पसारा वगैरे आवरून घेतला होता. आतिश उठून आंघोळीला गेला आहे, तर त्याचं होईपर्यंत बेड वगैरे व्यवस्थित लावून घेतला. आणि मी सकाळीच मशीनला कपडे लावून घेते, म्हणजे ना सुकायला वगैरे टाकले तर संध्याकाळपर्यंत सुकून होतील. तोपर्यंत आतिशची छान आंघोळ झालेली होती. मिस्टरही त्यांचं काम करत होते आणि आतिश आपलं स्वतः आता आवरायला शिकला आहे. म्हणजे तो बऱ्यापैकी स्वतः आंघोळ करतो, कपडे वगैरे स्वतः छान आवरतो. तरीही नंतर मी व्यवस्थित असं त्याचं सेट करते, कारण अजूनही एवढंही परफेक्ट त्याला नाही जमत, तरी तो प्रयत्न करतो आणि त्याला आवड आहे सगळ्या गोष्टी शिकण्याची, म्हणजे स्वतः काम करायची. आणि मग सकाळी जातो ते मला संध्याकाळीच भेटतो, त्यामुळं मग सकाळचं थोडं प्रेम असतं आमचं चालू दोघांचं. हो दिली. बाय. आतिश जेव्हा स्कूलला चाललेला असतो तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण तो या टायमिंगला जातो ते संध्याकाळीच आमची भेट होते. कारण माझी जर डे ड्युटी असेल तर त्याचे स्कूल 7चे असते. तो 7 वाजता जे जातो ते संध्याकाळी डायरेक्ट मग 8लाच घरी येतो. त्यामुळे मग आमच्या दोघांची भेट डायरेक्ट संध्याकाळी होते. त्यामुळे मन खूप भरून येतं आणि वाईट पण वाटतं, पण असो जॉबमुळे सर्व गोष्टी कराव्या लागतात. नंतर मी पूजा मांडण्यासाठी चौरंग वगैरे धुवून घेतला आणि चपाती भाजी मिस्टरांसाठी बनवून घेतली. स्वतःचं छान आवरलं आंघोळ वगैरे करून.
झाडू वगैरे मारून घेतलेला अगोदरच. म्हटलं सकाळची सगळं कामं आवरून नंतरच आंघोळ करायची, त्यामुळं सगळी क्लिनिंगची कामं झाली होती, कपडे वगैरे पण माझी झाली होती. आणि नंतर मिस्टरांपुरतंच फक्त आतिशचे पप्पा कसे म्हणजे 9:30 वाजतापर्यंत जातात, तर म्हटलं त्यांना डब्बा द्यावा. मग त्यासाठी अगोदर चपाती भाजी बनवून घेतली आणि माझ्यासाठी म्हटलं खिचडी नंतर बनवावी. तोपर्यंत मावशी आल्या होत्या, त्यांनी त्यांचं काम आवरून घेतलं, यांची तयारी झाली होती. तर म्हटलं मग तेही ऑफिसला चालले होते, त्यांना सर्व आवरून दिलं आणि मग तेही ऑफिसला गेले. त्यानंतरच म्हटलं आता पूजा वगैरे मांडायची मस्त. आणि माझी बाकीची कामं तर सगळी झाली होती, फक्त फरशी पुसायची राहिली होती. ती मी लास्टलाच पुसणार होते, कारण मग घरात सगळे असले की खराब तर सगळं होतंच, म्हणून मग पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं पसारा लावला. हाय मैत्रिणींनो, आता म्हणजे जवळपास 9:30 वाजलेत आणि मी सकाळपासूनची सर्व कामं आवरलेत, कारण मला ग्रंथ वाचायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायचा आहे. तर उठल्यापासून तर तुम्हाला मी दाखवलंच मी काय काय कामं केली, सर्व आवरलं वगैरे. खरं तर आज वीकली ऑफ आहे, विकेंडची जी माझी कामं असतात ती मी आज शक्यतो जास्त साफसफाईची वगैरे जास्त कामं केली नाहीत. टॉयलेट बाथरूम वगैरे मी वीकली ऑफ दिवशी वगैरे साफसफाई करते, जरा थोडीशी डीप क्लिनिंग करते, फॅन वगैरे. पण आज ते काही थोडं स्किप केलं. म्हटलं आज पौर्णिमा पण आहे आणि जास्त साफसफाई करायला नको, म्हणजे म्हणतात ना त्या दिवशी साफसफाई जास्त करायची नसते, म्हणून तर काही जास्त साफसफाई वगैरे केलेली नाही. आणि बाकी आतिश पण स्कूलला गेला, ह्यांना पण भाजी चपाती बनवून दिली, हे पण ऑफिसला गेलेत. खरं तर मी पूजा थोडी लेट का करते की मला शांततेत ग्रंथ वाचायचा होता, म्हणजे असं मध्ये आधी डिस्टर्ब नको कोणाचा, म्हणून तर मग मी म्हटलं थोडंसं सर्व आवरून सर्व घर वगैरे क्लीन करून मगच म्हटलं ग्रंथ वाचूया. तर आत्ता माझे सर्व कामं झालेले आहेत, कपडे भांडी पोछा वगैरे सर्व मारून झालेलं आहे. आणि आंघोळ वगैरे करून मी आज छान असा मस्त तुम्ही पाहू शकता पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे. आणि आत्ता मी मग पूजाची मांडणी आणि देवपूजा आणि पूजेची मांडणी कशी करायची वगैरे ते करणार आहे. आणि देवपूजा करून घेते आणि पूजा कशी मांडायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगतेच, म्हणजे कशी मांडणी वगैरे करायची असते. तर चला मग पाहूया, व्हिडिओ कंटिन्यू करा. पाहू शकता सर्व छान क्लिनिंग वगैरे झालं आहे, बेडरूम वगैरे मस्त. आणि खरंच घरात जेव्हा सगळी साफसफाई वगैरे होते ना, तेव्हा घर खूप प्रसन्न वाटतं. आणि हे स्टँड मी आज किचनमध्ये आणून ठेवलेलं आहे, बेडरूममध्ये मला थोडंसं मोकळं हवं होतं आज. तर किचनमधलं पण सर्व क्लीन वगैरे झाले. मला साबुदाणा खिचडी बनवायची आहे, पण मी ते नंतर ग्रंथ वगैरे वाचून बनवेन, तोपर्यंत काहीतरी केळी वगैरे खाऊन घेईन. आणि हा मनी प्लांट बघा किती मस्त आला आहे, पाण्यामध्येच लावला आहे पण छान आलं आहे, एकदम फुलून आलं आहे. आणि बाहेर पण छान वातावरण झालं आहे. झाडांना थोडं पाणी घालायचं आहे, नंतर घालून घेते. आणि मग हे सर्व असं घरामध्ये छान आवरलं आणि आता देवपूजा वगैरे करून घेते. कपडे खरं तर मिस्टरांनी इथे वरती सुकायला टाकले होते, पण खूप मला असं इकडे अडचण वाटत होती, म्हणून मी स्टँडला सुकायला टाकले आणि इकडे फॅन चालू करून दिला. तर चला मग आता पूजा मांडते. माझ्याकडे सर्व पितळेचे देव असल्यामुळे छान मी पितांबरीने अगोदर सगळे साफ करून घेतलं. आणि दारामध्ये पण छान अशी रांगोळी काढायला घेतली, कारण म्हटलं अगोदर उंबरठ्याची पूजा करूया, म्हणजे कसं घर एकदम प्रसन्न राहतं. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात कोणीही येणार असो किंवा आपल्या दारातून जाणार असो, त्यांनाही प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. त्यामुळं अगोदर उंबरठ्याची पूजा मी करून घेते आणि त्यानंतरच देवपूजा करते. तर अशी मी उंबरठ्याची छान पूजा करून घेतले आणि छान रांगोळी काढून घेतले. शक्यतो मी रांगोळी हातानेच काढते, मला छाप उठवायला आवडत नाहीत, पण आज माझ्याकडे जवळपास 5 ते 6 छाप आहेत, असेच मी कुठे कुठे देवाला जाताना घेतलेले होते. तर म्हटलं आज ट्राय करून बघूया, तर खरंच ते पण छान वाटत आहेत. नंतर मग देवपूजा वगैरे करून झाली माझी आणि खाली मग स्वामींचा फोटो आज मी खाली चौरंगावर मांडला, कारण ग्रंथ वाचताना अशी मांडणी करायची असते. तर मग मी अगोदर म्हटलं समया लावून घेऊया, कारण दीप प्रज्वलित करूनच कोणतीही पूजेची मांडणी करायची असते. तर मग अगोदर दीप प्रज्वलित करून घेतलं आणि मग सर्व पूजेची मांडणी करून घेतली.
माझ्याकडे एक स्वामींची पण एक मूर्ती आहे छोटीशी, तर ती पण मी आज खालीच म्हणजे पूजा केली होती. गणपती बाप्पांना तर सगळीकडे मान असतो पहिलाच, त्यामुळे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आहे माझ्याकडे, तीही मी आज ठेवलेली आहे. आणि बाकीचं मग फुले, दुर्वा वगैरे, खाऊची पाने आणि त्याच्यावर एक नारळ, एक फूल आणि थोडंसं हळदी कुंकू आणि तांदूळ असं त्याची मांडणी केलेली आहे. स्वामींच्या फोटोला छान हार घातलेला आहे आणि मस्त दोन ह्या समया मी सेम टू सेम घेतलेल्या आहेत. तर छोट्याशा आहेत, अगदी धुवायला वगैरे, घासायला वगैरे व्यवस्थित मला बरं पडतं. आणि मोठ्या समया काढल्या तर तेल पण असं जास्त हे करा, म्हणजे ह्या दिसायला पण छान दिसतात आणि जास्त वेळ त्याचं जवळपास 4 ते 5 तास त्यातलं तेल संपत नाही. तर स्वामींच्याही पूजा वगैरे मांडणी करून घेतली आणि चौरंगाच्या पुढेही मस्त अशी छान रांगोळी काढून घेतली. आज जवळपास 10 वर्ष होतील की मी नित्यनेमाने स्वामींची पूजा करते, स्वामींची सेवा करते. म्हणजे मला असे खूप अनुभव पण आलेले आहेत. जे काही मी आज आहे ते स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आहे. खरं तर माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं स्वामी समर्थांविषयी. तेव्हा तर माझं लग्न पण झालेलं नव्हतं. तेव्हापासून मी स्वामी समर्थांची भक्ती पूजा करते. हाय मैत्रिणींनो, मी आता म्हणजे देवपूजा वगैरे केली आणि पूजा वाचायला म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायला बसते. छान अशी पूजा वगैरे केली. दारामध्ये पण उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली आणि मी स्वतः छान असा नवीन ड्रेस घातला आहे पिवळ्या कलरचा. कारण पूजा करताना आज खरं तर पिवळ्या कलरचे कपडे वगैरे घालतात असं म्हटलं जातं, शुभ असतं. आणि ही ग्रंथ वाचताना हातात एखादी तरी बांगडी असावी, हळदी कुंकू लावावं, डोक्यावर पदर घ्यावा. पदर म्हणजे साडी नेसली नसेल तर ओढणी तरी घ्यावी. तर असे मी स्वतः छान अशी व्यवस्थित तयार झाले आणि मी तुम्हाला दाखवते पूजेची मांडणी कशी करायची ते. प्रथमतः हे पहा, माझ्याकडे स्वामींचा छान असा मोठा फोटो आहे. तर मी त्याची असं व्यवस्थित स्वामींचा फोटो पुसून वगैरे घेतला, त्यांना हार वगैरे घातलाय, छान टिक्का वगैरे लावलेला आहे. इथे एक छोटी स्वामींची मूर्ती आहे, तर तिचीही छान पूजा केली, तुळशी वाहिली. इकडे माझ्याकडे माळ आहे जप करण्यासाठी, ती ठेवले. इकडे पाण्याचा गडू ठेवलाय आणि हे गणपतीची मूर्ती तांदळात ठेवायची असते, तर मी तांदळात ठेवलेली आहे. तिला सुद्धा छान असं दुर्वा वगैरे वाहिलेले आहेत, तुळशी वाहिलेली आहे, पिवळं फूल. 5 फळे ठेवायची असतात, तर जी माझ्याकडे अवेलेबल होते ती 5 फळं ठेवलेली आहेत. प्रथमतः कोणतीही पूजा करताना दीप प्रज्वलित करायचं असतं, म्हणजे जी आपली आरती समयी काय दिवा असतो तो लावून घ्यायचा, त्यालाही फुलं छान वाहून घ्यायची. आणि हे माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ मी इथे ठेवलेला आहे. एक नारळ, 2 खाऊच्या पानांवर एक नारळ ठेवायचा, त्याला थोडंसं अक्षदा आणि एक फूल व्हायचं, ते मी आत्ता दाखवते तुम्हाला. हे बघा, अक्षदा फूल आणि 11 रुपये हे असे. जी आपली इच्छा मनातली असेल ती स्वामी महाराजांजवळ बोलायची आणि हे त्या नारळावर वाहायचं आणि थोडंसं तांदूळ पण घ्यायचं. तर ते मी थोड्या वेळानं करणार आहे. अगोदर तुम्हाला पूजा दाखवते. छान अशी रांगोळी काढून घेतली. इकडे मी हळदी कुंकवाचा करंडा ठेवला आहे. तर ही पहा, छान पूजा मांडलेली आहे. थोडासा उजेड येत नाही याच्यावरती. अशा पद्धतीनं पूजा मांडायची आहे. आणि हा ग्रंथ वाचताना जास्त फास्टमध्ये वाचायचं नाही, जास्त स्लोमध्ये वाचायचं नाही, मनातल्या मनात वाचायचं नाही किंवा जास्त म्हणजे मोठ्यानेही वाचायचं नाही. अगदी मनोभावे पूजा करून हा ग्रंथ वाचायचा आहे. आणि जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे अडचणी आहेत, जे तुम्हाला वाटतं की स्वामी महाराजांनी आपल्या ह्या इच्छा पूर्ण कराव्यात, ती इच्छा मनात बोलून खरं तर हा ग्रंथ वाचायचा आहे. आणि खरंच स्वामी समर्थ
खरंच तुमची इच्छा पूर्ण करतील. कारण मला अनुभव आहे आत्तापर्यंतचा, जे काही आहे माझ्या आयुष्यात सुखी समाधानी, ते स्वामी समर्थांमुळेच मी आहे. तर माझा खूप विश्वास आहे तुम्हीही हे पारायण करून बघा. 1 दिवसाचे असते हे. 21 अध्यायाचे पारायण आहे. 21 अध्याय आहेत. एकदा बसलं की एकाच वेळी हे 12च्या आत तुम्ही वाचून घ्यायचं आहे. 12 ते 12:30 या दरम्यान हे पारायण वाचायचं नाही, त्या अगोदरच हे वाचायचं. मग थोडं लवकर करा तरी चालेल. गडबडीत गोंधळात किंवा असं रागाने हे व्रत करू नये किंवा हे ग्रंथ वाचू नये. तर मी आता ग्रंथ वाचायला स्टार्ट करते. ग्रंथ वाचायचा आहे आणि 21 अध्यायाचा आहे. तर मी वाचायला स्टार्ट करते. ग्रंथ वाचायला सुरुवात करण्या अगोदर मस्त हळदी कुंकू वगैरे मी वाहून घेतलं देवाला आणि माझी जी मनातली इच्छा आहे ती मी आता बोलणार होते. खरं तर हा ग्रंथ मी मागील 10 वर्षापासून म्हणजे वेगवेगळे ग्रंथ वाचते मी आणि माझे मिस्टर आतीचे पप्पा. तर आम्ही दरवर्षी शक्यतो तेच वाचतात, पण ह्या वर्षी माझी इच्छा झालेली, म्हटलं मी स्वतः वाचणार आहे. तर मी लवकर उठून आज तुम्ही पाहिलं की मग असं, आणि हे जे एक फूल घेतले, तांदूळ घेतलं आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती मनात बोलून ते तांदूळ फूल त्या नारळाजवळ व्हायचं आणि मग ग्रंथ वाचायला चालू करायचं. तर अशा पद्धतीने मांडणी करायची असते. काही जास्त काही यासाठी लागत नाही. तर व्यवस्थित अगदी शुद्ध घर वगैरे साफसफाई करून आपणही छान असं व्यवस्थित तयार होऊन हा ग्रंथ वाचायचा आहे. अगदी मनात कोणतीही शंका न ठेवता मनापासून मनोभावे हा ग्रंथ वाचायचा आहे. तर मी ग्रंथ वाचायला सुरुवात करते. तुमच्या वैवाहिक जीवनात काय अडथळे असतील किंवा तुमचा मुलगा अभ्यासात प्रगती नसेल किंवा इव्हन दुसऱ्याही काही गोष्टी असतील, तर तुम्हाला वाटत असेल की ह्या माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तर तुम्ही हे 1 दिवसाचे 21 अध्यायाचे छोटंसं पारायण करून पहा. नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभौम्य नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजनाय नमः. ब्रह्मानंद परम सुख केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वतीर्थ गगन सदृश्य तत्वमस्सय दिल्लक्षम एक नित्य विमल चंद सर्वधी साक्षभूमी भावतीत त्रिगुणहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी च माला दंडकर्म मंडलधुर कट्यकर विद्योलळते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या ब्रह्मसासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आत्मसार्थक करवे या साचार. अशा पद्धतीने मी ग्रंथ वगैरे वाचून घेतला. खरं तर हा ग्रंथ माझा 1.5 तासात वाचून झाला आणि तो संस्कृतमध्ये होता, त्यामुळे 1.5 तासात माझा वाचून झाला. त्यानंतर खाली जाऊन मी भाजीपाला वगैरे आणला, कारण संध्याकाळच्यासाठी जेवण करायचे होते. आणि पाहू शकता बाकीचं शूट मी काही केलं नाही, कारण मला खूप गडबड होती. तर अशा पद्धतीचं मी छान असं जेवण बनवलं होतं. पनीरची भाजी, खीर, भजी, वड्या, पुऱ्या आणि माझ्या दोन्ही मैत्रिणी आणि ते म्हणजे फॅमिलीसहित त्यांना मी जेवायला बोलवलं होतं. आजच्या दिवशी अन्नदान केलेलं खूप चांगलं असतं आणि आपल्या घरी अशी जोडी जेवून गेलेली ही खूप चांगली असते. तर त्यांना मी फोन करून बोलवलं जमेल का यायला, तर त्यांनाही सुट्ट्या होत्या त्यामुळे बोलले येणार. मग तोपर्यंत मी सर्व स्वयंपाक करून ठेवला होता. पुऱ्या वगैरे लाटायच्या फक्त राहिल्या होत्या.
तर अमृता आणि करुणाने दोघींनी छान पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या. तर संध्याकाळी सगळे पाहुणे घरातून गेल्यानंतर मी जेव्हा सर्व असं आवरलं आणि लाईट बंद केल्या, तेव्हा घरामध्ये असं काहीसं दिसत होतं. खरंच असं वाटत होतं की स्वामी समर्थ माझ्या घरीच आलेत आणि एवढं छान प्रसन्न वाटत, मनाला खरंच खूप शांतता भेटली आणि असं वाटलं की स्वामी माझ्यावर खरंच प्रसन्न झालेत. आणि खरंच खूप म्हणजे देवाऱ्यात पण दिवा असा दिसत होता आणि खाली स्वामींच्या समया लावलेल्या होत्या समोर, त्याही अशा दिसत होत्या आणि खूप म्हणजे खूप घरात छान पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि खरंच मी केलेली पूजा सार्थक झाली असं मला वाटलं. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी केलेली पूजेची मांडणी, माझे सकाळचे रुटीन आणि मी केलेले जेवण हे सर्व कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेवू. बाय.